एकीकडे भाजपच्या काळात मोठा भ्रष्टाचार होतोय म्हणून ओरडणारे राहुल गांधी यांच्यापुढे मोठी नामुष्की ओढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी खालच्या पातळीवर शब्द वापरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी खिसे कापू म्हणाले आणि 48 तास उलटायच्या आत काँग्रेसचे नागपूरचे नेते सुनील केदार यांना जिल्हा बँकेच्या 152 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाने 5 वर्ष दंडाची शिक्षा सुनावली. आता राहुल गांधी काय बोलणार? आता बोला खिसे कापू. जिल्हा बँकेतलं हे भ्रष्टाचाराचं प्रकरण सन 2002 साली घडल्याचं बोललं जातं. म्हणजे सुमारे 20-22 वर्ष काँग्रेसचे नेते सुनील केदार हे उघड मात्याने संपूर्ण महाराष्ट्रभर बडेजाव करत फिरत होते. गोरगरीब जनतेनं 100, 200, 500, 1000 रुपयांनी ठेवलेले पैसे गैरमार्गाने वळवत जिल्हा बँकेला बुडवण्याचं पाप सुनील केदार यांच्या हातून घडलं आहे. आमदारकी, मंत्रिपद भोगणारी ही माणसं इतक्या निष्ठुर काळजानं भ्रष्टाचार करतात कशी, हा प्रश्न आहे. बरं, भ्रष्टाचार करून वर्ण मी काहीच केलं नाही अशा पद्धतीने न्यायालयीन लढाई सुरू असताना ही लोक इकडं तिकडं संपूर्ण महाराष्ट्रभर ऐशोआरामात आयुष्य जगत असताना फिरताना दिसतात. आता न्यायालयाने दणका दिल्यानंतर सुनील केदार यांची रवानगी जेलमध्ये झाली आहे आणि आता राहुल गांधी शांत आहेत. आपल्या पक्षात जनतेला लुबाडणारी अशी माणसं राहुल गांधींनी आजवर पोचलीच कशी, हा प्रश्न आहे. मागच्या काही वर्षात महाराष्ट्र काँग्रेसनं सुनील केदार यांना हिरो बनवून प्रेझेंट केलं होतं, मंत्री सुद्धा बनवलं होतं. कदाचित काँग्रेसवाले हे विसरले असतील की लोकांचे पैसे हडप करणारा माणूस कधीच कुणाचा हिरो असू शकत नाही. भ्रष्टाचाराने माखलेले हात हे देशाचं, राज्याचं भविष्य होऊ शकत नाही. अशी माणसं मंत्रिपदापासून दूर ठेवायला हवी होती. विशेष बाब म्हणजे सुनील केदार यांची रवानगी जेलमध्ये झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी टाहो फोडला आहे. त्यांना वाटतं हे भाजपचं षडयंत्र आहे. भाजप म्हणले होते का सुनील केदार यांना भ्रष्टाचार करा? प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याची सवय कधी जाणार? विश्वासघात करून भ्रष्टाचार करणारा माणूस हा गुन्हेगार असतो आणि गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्याच्याबद्दल सहानुभूती कसली, मोहमाया कसली? जो जनतेचे पैसे खातो त्याला शिक्षाही व्हायलाच हवी. आता राहुल गांधींनी म्हणू नये की भाजपमुळे माझा माणूस जेलमध्ये गेला म्हणजे मिळवलं. नाहीतर राहुल गांधी नेहमी भाजप नेत्यांवरती टीकास्त्र सोडताना हेच म्हणतात की तुमच्यामुळे आमची माणसं आत गेली, तुम्ही मुद्दाम आत टाकली. पण न्यायालयीन प्रक्रिया ही न्यायालयीन प्रक्रिया असते आणि जनतेचे पैसे खाल्ल्याबद्दल सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.